माझ्या मेहुणीचं नाव आहे मोना. ती 24 वर्षाची असावी. तिची फिगर खूपच मस्त होती. 31चे माऊ, 28ची कंबर आणि 36ची गांड अशी तिची फिगर होती. माझ्या बायकोसारखीच होती तिची फिगर. ती चालायची तेव्हा तिचे बुक्स आणि गांड हलायचे. ते बघूनच कोणताही पुरुष आपले लक्ष तिच्याकडेच लक्ष केंद्रित करायचा. तिच्या नवऱ्याची नेहमीच नाईट ड्युटी असायची. जेव्हा मी माझ्या बायकोसोबत तिच्या घरी जायचो तेव्हा मला असं वाटायचं की हिला आत्ताच सोंदावी. पण माझी बायको जवळ असल्याने मी तशी कृतीही करू शकत नव्हतो. ही गोष्ट 8 महिन्यापूर्वींची आहे. माझ्या एका दुसऱ्या मेहुणीचं लग्न होतं. त्यासाठी मी माझ्या बायकोसोबत तिच्या गावी लग्नाला गेलो होतो. तेव्हा माझी ही मेहुणी मोना ही आली होती, पण तिचा पती मात्र आलेला नव्हता. आम्ही चांगले आठवडेभरासाठी तिथे होतो. लग्नाचा माहोल असल्याने घरात वर्दळ होती. सर्वीकडे सामान पसरलं होतं. त्यामुळे एके रात्री झोपायला मी, माझी बायको आणि ही मेहुणी मोना आणि आणखी काही पाहुण्यांची मुलं मुली असे झोपलो होतो. मी माझ्यानंतर माझी बायको आणि तिच्यानंतर ती मेहुणी अशा प्रकारे आम्ही झोपलो होतो. रात्रीला मी पाणी प्यायला उठलो. पाणी पिऊन परत आल्यावर बघितलं तर माझी बायको माझ्या जागेवर कलंडली होती. त्यामुळे माझी बायको आणि माझी मेहुणी मोना या दोघींच्या मध्ये जाऊन झोपलो. माझी बायको गाढ झोपेत होती. मी मोनाकडे बघितलं. ती काहीशी अर्धवट झोपेत मला दिसली. काही वेळानंतर तिने तिचा एक पाय माझ्या पायावर ठेवला. तिने नाईटी घातली होती. तिची नाईटी तिच्या टोंगळ्यापर्यंत वर आली होती. तिला बघताच माझ्या पॅन्टमध्ये तंबू तयार झाला. मीही तिच्या पायांना माझे पाय घासायला लागलो. हळूच मी माझा हात तिच्या बुक्सवर ठेवला. ती हळूच माझ्याजवळ आली आणि माझ्या अंगावर तिने हात ठेवला. मी तिचे बुक्स दाबायला लागलो. ती माझ्या कानात पुटपुटले, चला ना स्टोरूममध्ये जाऊ, तिथे कोणीच नसेल. मग आम्ही दोघेही उठून चोर पावलांनी स्टोरूममध्ये गेलो आणि दरवाजा लावला. तिथं जागा कमी होती. मी तिला मागून घेराव घातला आणि तिची नाईटी पूर्णपणे काढली आणि तिचे बुक्स दाबायला लागलो. ती म्हणाली, हळूहळू. तसं मी तिची ब्रा आणि पॅन्टी काढली आणि तिला पूर्ण नागडी केली. ती म्हणाली, माझे बुक्स चुसाना. तसा मी तिचे बुक्स दाबत चुसायला लागलो. खूप वेळ चुसल्यानंतर मी माझा हात तिच्या आतमध्ये नेला. तिची चिमणी चिकणी होती, चांगली ओली झालेली होती. मी तिच्या चिमणीवरून हात फिरवला. ती सुस्कारली. मी खाली बसून तिची चिमणी चाटली. तिच्या चिमणीचं पाणी पिऊन घेतलं. मग लगेच मी उठलो आणि नागडा झालो. तिने माझा लंडा हातात धरला आणि आपल्या चिमणीवर घासायला लागली. तिथे जागा नसल्याने ती भिंतीचा आधार घेऊन पाठ वाकून तयार झाली आणि आपली गांड बाहेर काढली आणि आपली एक टांग तिने वरती घेत एका लहानशा स्टूलवर ठेवली आणि मला म्हणाली, आता मला आणखी चढवू नका, चोदा मला. मी चोदायला लागलो. ती आपले ओठ दाबून चोदण्याचा आनंद घेत होती. मोठा आवाज निघून काही कामाचा नव्हता, कारण की बरेचसे पाहुणे मंडळी आजूबाजूला झोपले होते. त्यामुळे आम्ही आवाज न करता गुपचूपपणे करत होतो. मोनाची मोठी गांड मसलत तिची चिमणी चोंदण्यात मला फार मजा यायला लागली. मी तिचे बुक दाबत होतो. माझी कंबर तिच्या गांडीला स्पर्शात होती. खूप वेळपर्यंत मी तिला त्याच स्थितीत चोंदलं. माझा लंड आता पाणी सोडणार होता. मी चटकन तिच्या चिमणीतून लंड बाहेर काढला आणि बाजूलाच माझ्या वीर्याचा फवारा सोडला. मी म्हणालो, आपल्याला लवकर जायला पाहिजे, नाहीतर माझी बायको जर जागी झाली आणि आपण दोघेही तिला दिसलो नाही तर तिच्या मनात शंका येईल. असं म्हणून मग आम्ही दोघंही कपडे घातले आणि परत आमच्या झोपलेल्या जागेवर आलो. माझी बायको अजूनही झोपलेलीच होती. आम्ही दोघेही परत एकमेकांजवळ लेटत आम्ही दोघेही रात्रभर चुम्माचाटी करत राहिलो. माझ्या बायकोची पाठ माझ्याकडेच होती आणि मेहुणी तिच्यावर नजर ठेवून होती. मी तिचे चुंबन घेत तिच्या चिमणीमध्ये बोट घालत होतो आणि ती माझ्या पायजम्यात हात घालून माझा लंड कुरवाळत होती. पहाटेपर्यंत आम्ही आमचा खेळ चालवला आणि मग पहाटे आम्ही झोपी गेलो. यानंतर आम्ही काही ना काही बहाणे एकमेकांच्या संगतीत वेळ घालवायला लागलो आणि वेळ मिळेल तशी तो आठवडा मी तिला ठोकत राहिलो. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.